नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या या रेसिपीमध्ये. तर आज आपण नवीन शिकणाऱ्यांसाठी 2 प्रकारच्या अगदी सोप्या पद्धतीने मऊ लुसलुशीत अशा चपात्या बनवणार आहोत. खूप छान अशा या चपात्या तयार होतात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे एक ताट घेतलेलं आहे, मोठी परात आहे. त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे. पाण्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे. मीठ चवीनुसार इथे तुम्ही कमी जास्त करू शकता. मीठ पाण्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला मीठ विरघळून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ टाकायचं आहे. तुम्हाला जेवढ्या चपात्या बनवायच्या आहेत तेवढे तुम्ही इथे पीठ घेऊ शकता. पीठ कमी जास्तसुद्धा करू शकता. तर आता आपलं जे मिठाचं पाणी आहे त्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ हे थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लागेल तसं पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. तर आता हे मिठाचं पाणी गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करून झालेलं आहे. आता थोडं थोडं पाणी आपल्याला टाकून गव्हाचं पीठ मळून घ्यायचं आहे. पाणी इथे आपल्याला मळताना एकदमच टाकायचं नाही, थोडं थोडं करून पाणी टाकून पीठ छान असं आपल्याला मळून घ्यायचं आहे. जास्त घट्टसुद्धा करायचं नाही. आणि इथे तुम्ही पाहू शकता मळून झाल्याच्या नंतर मी ताटामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि पाणी टाकून आपल्याला अशा प्रकारे कणिक मळून घ्यायची आहे. पाणी टाकून कणिक अशा प्रकारे मळून घेतल्याने छान अशी मऊ आपली कणिक तयार होते. इथे तुम्ही पाहू शकता छान अशी मी पातळ कणिक तयार करून घेतलेली आहे. जास्त घट्ट करायचं नाही. घट्ट केल्यामुळे आपल्या चपात्या कडक होऊ शकतात. तर आपल्याला कणिक पातळच मळायची आहे. जेवढी होईल तेवढी तुम्ही इथे कणिक मऊ करून घेऊ शकता. तर इथे आपली कणिक मळून झालेली आहे. आता यावर झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं तुम्ही कणिक भिजवून घेऊ शकता. तर इथे कणिक भिजलेली आहे. त्यानंतर आपल्याला यावर थोडंसं तेल टाकायचं आहे आणि तेल टाकून ही कणिक पुन्हा थोडीशी मळून घेऊ. इथे तुम्ही पाहू शकता परातीला आपल्या कणिक थोडीशी चिटकलेली आहे. कारण अशा प्रकारे आपल्याला कणकेचं पीठ थोडंसं चिकटच लागतं. चिकट पीठ असलं तर चपात्यासुद्धा आपल्या खूप छान अशा तयार होतात. तेल लावल्यामुळे आपल्या हातालासुद्धा कणिक जास्त चिटकत नाही आणि ताटालासुद्धा चिटकत नाही. तर छान असं आपलं पीठ मळून झालेलं आहे. इथे तुम्ही पाहू शकता. आता हे पीठ आपण परातीमध्ये एका साईडला ठेवू आणि यामध्ये आपल्याला गव्हाचं सुकं पीठसुद्धा घ्यायचं आहे. चपात्याला लावण्यासाठी आपल्याला गव्हाचं पीठ लागणार आहे. तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता कणकेमधला आपल्याला थोडासा गोळा तोडून घ्यायचा आहे. जेवढी तुम्हाला चपाती बनवायची तेवढा गोळा इथे तुम्ही घेऊ शकता. लहान चपाती बनवायची असेल तर तुम्ही लहान घेऊ शकता. कारण माझी चपाती आहे ती भरपूर अशी मोठी असते. त्यामुळे इथे मी मोठा गोळा घेतलेला आहे. पोळपाटावर थोडंसं सुकं पीठ टाकून आपल्याला हा गोळा मऊ करून घ्यायचा आहे. आणि चपातीसाठी तुम्हाला जेवढा गोळा लागतोय तेवढा गोळा तुम्ही ते तयार करून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता एवढा गोळा मी तयार करून घेतलेला आहे. आता पोळपाटावर आपल्याला थोडंसं सुकं पीठ टाकायचं आहे आणि त्यावर गोळा ठेवून लाटून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही पहिली पद्धत पाहू शकता. तर पहिली पद्धत एकदम सोपी आहे. तर व्हिडिओ दाखवल्याप्रकारे आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी लंब आकार दिलेला आहे आणि त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावून घेतले की व्हिडिओ दाखवल्यासारखे दुमडून घ्यायचे आहे. असं केल्याने आपली चपाती 2 पदराची तयार होईल. आणि साईडचा जो भाग आहे तो अशा प्रकारे आपल्याला बंद करून घ्यायचा आहे. बंद केल्यामुळे आपली पोळीसुद्धा छान अशी भाजताना फुगली जाते. तर इथे तुम्ही पाहू शकता साईडने मी व्यवस्थित बंद करून घेतलेला आहे. आता हा चपातीचा गोळा सुक्या पिठामध्ये आपल्याला बुडवून लाटून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता सुकं पीठ मी चपातीच्या गोळ्याला लावून घेतलेलं आहे. तर आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे. तर गोल आकार देत आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे. अधूनमधून सुकं पीठसुद्धा या चपातीला लावायचं आहे. जेणेकरून आपल्या पोळपाटाला चपाती चिटकणार नाही. म्हणून अधूनमधून आपल्याला पीठसुद्धा लावायचं आहे. तर चपाती तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला गोल फिरवता येईल हे सुद्धा पाहायचं आहे. गोल फिरवल्याने काय होतं आपली चपाती एकसारखी लाटली जाते. इथे तुम्ही पाहू शकता व्हिडिओत गोल अशी आपली चपाती फिरत आहे.
तर मस्त आपली चपाती इथे तयार झालेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार चपाती जाड बनवू शकता किंवा पातळ बनवू शकता. पातळ जर बनवली चपाती तर जास्त आपली चपाती फुगली जात नाही. थोडीशी चपाती जाडसर असेल तर चपाती छान अशी टम्म फुगली जाते. जास्त जाडसुद्धा करायची नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही. इथे तुम्ही पाहू शकता मध्यम अशी मी चपाती लाटून घेतलेली आहे. आता आपली चपाती तर तयार झालेली आहे. गॅसवर मी तवा ठेवलेला आहे तापवण्यासाठी. तर त्यावर ही चपाती टाकू. चपाती टाकून झाली की थोडीशी चपाती आपली सुकल्यासारखी दिसली की लगेच आपल्याला चपाती पलटून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता चपाती मी पलटून घेतलेली आहे. आता पुन्हा मी चपाती पलटून घेतलेली आहे. तर इथे आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे तेल लावू शकता किंवा तूपसुद्धा लावू शकता. तुपातलीसुद्धा चपाती खूप छान अशी लागते. तर इथे मी हाताने तेल लावून घेतलेलं आहे. तर पहिलं अशा प्रकारेच हाताने पहिल्या बायका तेल लावत होत्या. आता वाटीने लावतात. तर वाटीने किंवा उलथण्याच्या मदतीने सुद्धा तेल लावून घेऊ शकता. तेल लावून घेतलं की उलटपालट करून आपल्याला चपाती छान अशी भाजून घ्यायची आहे. इथे तुम्ही पाहू शकता टम्म अशी आपली चपाती फुगलेली आहे. आणि चपाती फुगल्याच्या नंतर साईडने थोडीशी त्याची वाफ गेली तर चपाती आपली फुगलेली कमी होते. तर इथे तुम्ही पाहू शकता छान अशी मी चपाती भाजून घेतलेली आहे. दोन्ही साईडने छान आपली चपाती भाजलेली आहे. तर आपली चपाती तयार झालेली आहे. इथे तुम्ही पाहू शकता मऊ लुसलुशीत आपली चपाती झालेली आहे. तर आता ही चपाती मी काढून घेते आणि तुम्हाला दुसरीसुद्धा एक पद्धत दाखवते. इथे पाहू शकता छान अशी मऊ झालेली आहे. चला तर मग चपातीची दुसरी पद्धत पाहू. तर इथे मी चपाती लाटून घेत आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे गोल आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे. छोटीशी आहे. छोटीशी चपाती लाटून झाली की त्याला आपल्याला तेल लावायचं आहे आणि तेल लावून अशा प्रकारे दुमडून घ्यायचं आहे. परत तेल लावायचं आहे आणि परतसुद्धा दुमडून घ्यायचं आहे. अशा प्रकारे 2 वेळेस दुमडल्याने आपली चपातीचे जे पदर आहेत ते 4 पदर तयार होतात. आणि साईडनी लगेचच बंद करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता मी बंद करून घेतलेला आहे. अशा प्रकारे बंद करून घेतल्याने आपली चपाती फुगली जाते आणि सुक्या पिठामध्ये हा गोळा बुडवून आपल्याला लाटून घ्यायचा आहे. तर गोल आकारामध्ये आपल्याला चपाती छान अशी लाटून घ्यायची आहे आणि चपाती इथे फिरवायचा प्रयत्न करायचा आहे. चपाती फिरवली की सगळ्या साईडने आपली चपाती एकसारखी लाटली जाते. इथे तुम्ही पाहू शकता चपाती आपली फिरत आहे. चपाती उलटपालट करून आपल्याला गोल अशी लाटून घ्यायची आहे. तर चपाती इथे आपली लाटून झालेली आहे. आता ही चपातीसुद्धा आपण भाजून घेऊ. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला हा चपातीचा व्हिडिओ कसा वाटला ते. आणि चपात्या नक्की करून पहा. इथे मी तुम्हाला एक टिपसुद्धा देते. जर तुमच्या चपात्या मऊ लुसलुशीत बनत नसतील तर इथे तुम्ही 2 प्रकारचे गहू दळून आणून पहा. त्यासुद्धा चपात्या छान अशा तयार होतील. कारण एका प्रकारचे गहू असतील तर कधीकधी काय होतं चपात्या व्यवस्थित बनत नाहीत. त्यामुळे 2 प्रकारचे गहू आणायचे आणि एकत्र दळून आणायचे. निम्मे निम्मे गहू करायचे आणि एकत्र दळून आणायचे. अशा प्रकारे सुद्धा चपात्या बनवल्याने खूप छान अशा चपात्या तयार होतात. तर इथे छान अशी आपली चपाती टम्म फुगलेली आहे. तेलसुद्धा लावून घेतलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार तेल किंवा तूप तुम्ही इथे लावू शकता. ही सुद्धा चपाती आपली मऊ लुसलुशीत अशी तयार झालेली आहे. पाहू शकता. तर अशाच प्रकारे आपल्याला सगळ्या चपात्या तयार करून घ्यायच्या आहेत. तर इथे तुम्ही चपात्या पाहू शकता छान अशा आपल्या तयार झालेल्या आहेत. आणि या चपात्या संध्याकाळपर्यंत सुद्धा अशाच मऊ लुसलुशीत राहतात. तर कशी वाटली मग माझ्या आजीची चपात्या बनवण्याची ही पद्धत. नक्की चपात्या बनवून पहा आणि रेसिपी तुम्ही कोणत्या शहरातून बघतात ते सुद्धा नक्की सांगा. तर चला मग पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये.